परंतु हे असतानाही त्यांची जी जागांची मागणी होती त्या जागा सोडून उर्वरित जागांवर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार होते. जाहीर करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 34 आणि भाजपाला 32 जागा, अशा 64-66 जागा आम्ही लढवतोय. काही ठिकाणी त्यांनी जी आडगेपणाची आडमुठेपणाची भूमिका घेतली त्यामुळं दुर्दैवानं महायुती न होता आम्ही आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून युती म्हणून या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. महायुतीमधून शिंदेसेना बाजूला पडली आहे. राष्ट्रवादी आणि भाजप मिळून कसा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, काय नेमके निर्णय झालेले आहे ते थोडक्यात महत्त्वाचं. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीने 64 जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. त्यापैकी 32 जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत. 34 जागावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार उभे आहेत. महायुतीसाठी शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी प्रयत्नशील होते, परंतु शिवसेनेकडनं अवास्तव जागांची जी मागणी करण्यात आली त्यामुळं या महायुतीत काही मर्यादा आल्या आणि त्यानंतर आम्हाला निर्णय घ्यावा लागला. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीच्या माध्यमातून आम्ही आता या निवडणुकांना सामोरे जात आहोत. कुठेतरी शिंदेसेनेनं आरोप केलेला आहे, गेल्या 8 दिवसापासून भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांना खेळवलं आणि त्यांची जी विद्यमान महत्वाची जागा होती त्याच्यावरच दावा केला, म्हणून आम्हाला कुठेतरी बाजूला सरकारला नाही असं म्हणणं एकदम चुकीचं होईल. कारण साधारणतः जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनीच त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की त्यांनी 24 जागांची मागणी केली होती आणि त्यांनी असं स्वतःच सांगितलं की 19 जागा द्यायला महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार होती. परंतु हे असतानाही त्यांची जी जागांची मागणी होती त्या जागा सोडून उर्वरित जागांवर राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार होते. त्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येने जागा देऊन महायुती करून दोन्ही पक्षांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नसता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की महायुतीसाठी त्यांना खेळवणं म्हणण्यापेक्षा आम्हीच आग्रही होतो. प्रत्येक वेळेस त्या बैठकांचं निरोप आम्ही देत होतो आणि त्या बैठकांसाठी आम्ही त्यांना निमंत्रित करत होतो आणि त्या बैठका या सुरुवातीला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह मोडमध्ये होत्या. परंतु काल अचानक काही ठिकाणी त्यांनी जी आडगेपणाची आडमुठेपणाची भूमिका घेतली त्यामुळं दुर्दैवानं महायुती न होता आम्ही आता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून युती म्हणून या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. दुसरीकडे एकूण 17 प्रभागात 68 जागा होत्या, मात्र 64 जागेवरतीच युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. वार्ड क्रमांक 4 प्रभाग क्रमांकाचा हा वगळण्यात आला, काय कारण असं? नाही, वगळण्यात आलाय असं नाही. मुस्लिम बहुल भाग असल्यामुळं तिथून फारसे उमेदवारी अर्ज किंवा फारसे इच्छुक आमच्यापर्यंत आले नाहीत. त्यामुळं त्या प्रभाग सोडून इतर 16 प्रभाग आणि 64 जागांवरनं आम्ही उमेदवार दिलेले आहेत. त्या 4 जागांवर जर आमच्या विचारांशी बांधिलकी असलेले कुणी जर आमच्याकडं संपर्क केला तर अशा उमेदवारांना पाठिंबा देण्यासंदर्भात आम्ही नक्की विचार करू. आरपीआयचा कोटा किती आहे? आपण आरपीआयचा या निवडणुकीच्या याच्यात एक सन्मानजनक जागा त्यांना आम्ही दिलेल्या आहेत. याबरोबर आपल्या भाजपच्या हिंदू परिषदेने पण काही जागा मागितल्या होत्या, त्यांची काही स्वयंसेवक म्हणून आग्रही होते, त्याच्यावर काही आहे? असं
भारतीय जनता पार्टी म्हणून जे काही आमच्याकडे कार्यकर्ते उमेदवारीसाठी आले त्या सगळ्यांच्या उमेदवारीचा आम्ही विचार केला. त्यांच्या जे प्रदेश स्तरावरून जिल्ह्याच्या स्तरावर आम्ही केलेले जे सर्वे होते त्याच्यावरून त्यांचं मूल्यमापन केलं आणि वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्यक्रमाने उमेदवारी देत नव्या जुन्यांचा मेळ घालत या सर्व उमेदवारी आम्ही दिलेल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाने काल असाही आरोप केला की गिऱ्हाईक व्यक्ती निरोप आले आणि कंट्रोल जे आहेत ते कुठल्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा नाही त्यांच्याकडे त्यांनी माझं असं मत आहे की त्यांनी हा आरोप हेतुपुरस्कर केला, कारण मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्यानं त्यांचे प्रदेश प्रवक्ते माननीय संजीवजी भोर यांना फोन करून याबाबतची कल्पना दिली होती. तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभयजी आगरकर यांनी त्यांच्या नेत्यांना याबाबतची कल्पना दिली होती. मागच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये काही जागा बिनविरोध झाल्या होत्या महायुतीच्या. या निवडणुकीत काही शक्यता आहे का? आतापर्यंत तरी अशा पद्धतीने कुठली माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही, पण पुढच्या 2 दिवसात 2 जानेवारीपर्यंत निवडणुकीची माघारीची तारीख आहे. तोपर्यंत असं काही झालं तर ते आमच्या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट असते. शेवटचा प्रश्न आहे, काही प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण डबल फॉर्म देखील करण्यात आले. नाही, अशा ज्या आहेत ते फक्त 2च जागांवर आहे. त्यातही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते त्याच्यावर चर्चा करतील आणि अशा पद्धतीने जर आम्हाला ते मैत्रीपूर्ण लढत टाळता आली तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. जी भाजपची युती झाली आहे, जागा वाटपाचा फॉर्म्युला झाला नेमका कसा आहे आणि काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा अशी या अहिल्यानगर महानगरपालिकेत आज आपल्याला युती झालेली आहे आणि तशी अधिकृत घोषणा आणि पक्षाचे उमेदवार देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 34 आणि भाजपाला 32 जागा अशा 64-66 जागा आम्ही लढवतोय आणि ह्या जागा लढत असताना या अहिल्यानगर शहरासमोर हे जे उमेदवार दिलेत तर हे अहिल्यानगर शहरचा जो विकास चाललाय त्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि अधिक अहिल्यानगर आपलं चांगलं स्वच्छ सुंदर हरित बनवण्यासाठी हे सगळे चेहरे देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल मी आमदार संग्रामभाई जगताप आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे पहिले तर अभिनंदन करतो की त्यांनी लोकांमध्ये काम करणाऱ्या लोकांना संधी दिलेली आहे. काय विकासाचे मुद्दे घेऊन आता निवडणुकीला सामोरं जा? आता आपण पत्रकार म्हणून तर आपल्याला माहिती आहे की या अहिल्यानगर शहरामध्ये विकास कामाचे जे रोडचे जाळं आपण उभारले कॉन्क्रीटीकरणाच्या माध्यमातून आता शहरातील भरपूर मुख्य डीपी रस्ते किंवा भरपूर प्रभागामध्ये विकास काम आपण केलेले आहेत. जसं पाहतो आपण की अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदा बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल कुठल्या परिस्थितीमध्ये होते आणि त्याची आजची आपण बदलती परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला समोर लगेच मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यानंतर स्पोर्ट कॉम्प्लेक्स सारखे लोकांना मुलांना खेळण्यासाठी बांधण्याचं काम चालू आहे. गार्डन सारखे गंगा उद्यान सारखे गार्डन आहेत. असे शहरात अनेक गार्डन जे नाव घेण्यासारखं आपण डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. सगळे प्रमुख रस्त्यांचे कामं चालू आहे. भिस्तबाग महाल आहे, आज भिस्तबाग महालाचं सुद्धा त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चालू आहे. असे अनेक जे शहराच्या वैभवात भर घालणारे विषय आहेत ते बी चालू आहेत आणि आमची एक मानसिकता आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप म्हणून युती जेव्हा आम्ही सामोरने या अहिल्यानगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकू तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने या अहिल्यानगरमध्ये जेवढ्या नागरिकांना सेवा सुविधा देण्याचं काम आम्हाला करता येईल ते प्रामुख्याने आम्ही करणार आहोत. त्याच्यातले आमचे संकल्प आहेत हे आमच्या पत्राद्वारे किंवा जाहीरनाम्याद्वारे आपल्या समोर येणार आहे. निवडणूक ही असा विषय आहे की या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो की जर जे पक्ष जे विचार घेऊन लोक जातात किंवा विकास घेऊन लोक जनतेच्या दारात जातात तर अशा लोकांना जनतेच्या हातात असतं की आपण काम करणाऱ्या लोकांना संधी दिली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सर्वस्वी निर्णय जनतेचा आहे. आणि नगर शहराची जनता ही सुज्ञ आहे, त्याच्यामुळे नगर शहर विकासाच्या पाठीमागे 100% उभारेल असणार.